दिनांक 26 जानेवारी. दैनंदिन ज्ञानेश्वरी. अध्याय 3. कर्मयोग. ओवी क्रमांक 91 ते 20. अहेतुके चित्ते अनुष्ठापाययाते पतिव्रता पतिते जिया परी तैसा स्वधर्म रूपमखू हाची सेवी तुम्हा ऐकू ऐसे सत्य लोक ना ऐकू बोलता जाहला देखा स्वधर्माते भजाल तरी कामधेनु हा होईल मग प्रजा होन संडील तुम ते कदा देवान भावयता तेन ते देवा भावयंतुव परस्परम भावयंत श्रेय परम वाप्यस्यता जे येणे करुणी समजता परितोषू होईल देवता मग ते तुम्हा एप्सिता अर्था ते देती या स्वधर्म पूजा पूजिता देवतांगना समजता योग क्षेमो निश्चिता करती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेत तेत तुम्ही जे करू म्हणाल ते आपेसे सिद्धी जाईल वांछितही पुरेल मानसीचे वाचा सिद्धी पावाल अज्ञापक होवाल म्हणिये तुम्ही ते मागतील महारुद्धी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळबार लावण्यसी इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैद्यार्थन प्रदायर्थ्यभ्यो यो भुंक्ते स्तनियेवसा तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म निरतर वर्ताल बापा का झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांचिया तीही यज्ञ भावी किशोरी जेहे संपत्ती दिली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषे नेदिल न्याती आपुले ऐसा स्वकर्म धर्म रहितू आतिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो तया मग अपाव थोर आहे जे जे हातीचे सकळ जाये देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासून करी का निदेवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय तैसी निजवृत्ती जेत सांडे तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे ऐका प्रजा हे पुढे विरंची म्हणे म्हणून स्वधर्मू जो सांडिल तया ते काळू दंडिल चोरो म्हणून हरिल सर्वसतयाचे मग सकळ दोष भोवते घेऊसोनी घेती तया ते रात्री समय स्मशाना ते भूते जैसी तैसी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविध पातके दैन्य जात तितुके तैसेची वसे ऐसे होय तया उन्मता मग न सुटे बापा रुदता कल्पांती ही सर्वता प्राणीगण हो म्हणून निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरोळे नेदावी ऐसे प्रजा ते शिकवे चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे आणि तक्षणी मरण मांडे हा स्वधर्मू तेने पाडे विसंबू नये म्हणून तुम्ही समजती आप लालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती मनिपत असे यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषो भुंजयन्ते त्वगवं पापा ये पंचत्मकारणातः देखा वीत क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादिकयजी पितृदोषे जशी प्रतिव्रतासी आपल्या पतीची एक निष्ठेने सेवा करते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले. अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्मरूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्य लोकाचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला पहा जर स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविल मग लोक हो ही कामधेनू तुम्हाला केव्हाही सोडणार नाही. या धर्माच्या आचरणाने सर्व देवता संतुष्ट होतील मग त्या तुमचे सर्व मनोरथ पूर्ण करतील. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांचे पूजन केले असता ते तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवांचे पूजन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. असे जेव्हा एकमेकावर प्रेम वाढेल मग तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीस जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्ही जे जे बोलाल ते ते खरे होईल आणि महासिद्धी विचारतील स्वामी आज्ञा काय आहे. त्याप्रमाणे ऋतुपती वसंताच्या दारात फलपुष्पांच्या शोभेस वनश्री सेवा करीत उभी असते. पहा त्याप्रमाणे सर्व सुखासहित मूर्तिमंत सुदैव तुम्हाला शोधित तुमच्या मागे येईल. अशा प्रकारे जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोग भोगून तुमचे मन निश्चय होईल
उलट पक्षी सर्व संपत्ती लाभल्यावर विषय लुब्ध होऊन इंद्रिय जशी सांगतील तसे वागतो. यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या देवांनी जीही पूर्ण संपत्ती दिली आहे, हे सर्व विसरून आपल्या स्वधर्माच्या आचरणाने ती सर्वेश्वरास भजत नाही, अग्नीच्या मुखात हवन करत नाही, अथवा देवतांचे पूजन करणार नाही, किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, जो गुरुची भक्ती करणार नाही, अतिथींना मान देणार नाही आणि आपल्या जातीला संतोष देणार नाही, अशा प्रकारे जो स्वधर्माचे आचरण टाकून संपत्तीने उन्मत्त होऊन केवळ भोगामध्ये गढून जाईल, त्याच्यावर निश्चितपणे थोर संकट येते. त्याला मिळवलेले भोगसुद्धा भोगावयास येणार नाहीत. त्याचे सारे ऐश्वर नष्ट होईल. जसे आयुष्य संपलेल्या देहात प्राण राहत नाहीत किंवा दैवहीनाच्या घरी लक्ष्मी राहत नाही. जसा दिवा मालवल्यावर प्रकाश निघून जातो, तसा धर्मलुप्त झाला की सर्व दुःखांचे ऐश्वर्यस्थान नाहीसे होते. त्याप्रमाणे आपला आचार सुटल्यावर आत्मस्वातंत्र्य राहत नाही. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जीव हो, तुम्ही हे सर्व आपल्या मनात जाणा. म्हणून आपला धर्म जो टाकील त्याला यमधर्म निश्चित शिक्षा करेल व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी जशी पिशाचे स्मशान व्यापून टाकतात, त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात. त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे सर्व दैन्य त्याच्या जवळ राहतात. त्या उन्मत्त मनुष्याची अशी निश्चितपणे स्थिती होते आणि मग किती आक्रोश केला तरी त्याची कल्पांतापर्यंत त्यातून सुटका होत नाही. म्हणून स्वधर्म सोडू नये, इंद्रियांना स्वैर होऊ न द्यावे, असा ब्रह्मदेवाने प्रजेला उपदेश केला. जसे माशांना पाण्याचा वियोग झाला की तत्क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून तुम्ही स्वधर्माला कधीही न विसरावे. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या विहित कर्माचरणात तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचे आचरण करण्यात जो आपल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु, गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो, योग्य वेळी ब्राह्मणांची सेवा करतो, पितरांकरता श्राद्धादी नैमित्तिक करतो, याला स्वधर्म आचरण असे म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.